तर 6वी NCERTमधला पहिला चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे व्हॉट, वेअर, हाऊ अँड व्हेन. तर ह्या चॅप्टरचं आता आपण मराठीत डिस्क्रिप्शन बघू. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला 5 कंटेंट्स बघायचे आहेत, जे की आहेत व्हॉट कॅन वी नो अबाउट द पास्ट, आपण भूतकाळातून काय शिकू शकतो. व्हेअर डिड पीपल लिव्ह, लोक कोठे राहत असत. नेम ऑफ द लँड, जमिनीचे नाव काय होतं. फाइंडिंग अबाउट द पास्ट, इतिहासाबाबत शोध घेणे. आणि 5वा टॉपिक आहे तारखा म्हणजे काय, याचा अर्थ व्हॉट टू डेट्स मीन्स. तर आता आपण ह्या स्लाईड एक एक बघू आणि समजून घेऊ की याचा अर्थ काय आहे. तर पहिली स्लाईड आहे आणि ज्याचं कंटेंट आहे व्हॉट कॅन वी नो फ्रॉम द पास्ट, म्हणजे आपण भूतकाळातून काय शिकू शकतो. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शोधता येतात, जसं की पूर्वी लोक काय खात असत, कोणत्या प्रकारचे वस्त्र परिधान करत असत, कोणत्या प्रकारच्या घरात राहत असत. त्याचबरोबर त्याकालीन त्या समाजामध्ये राहणारे जे काही लोक होते, जसं की शिकारी असतील, गुराखी, शेतकरी किंवा जे रूलर्स होते, शासनकर्ते, व्यापारी असतील, धर्म उपदेशक असतील किंवा हस्तकला करणारे कलाकार, संगीतकार आणि वैज्ञानिक, यांचे जीवन त्या काळात कसं होतं. आणि आपल्याला हेही समजतं की त्या काळी लहान मुलं कोणत्या प्रकारची खेळ खेळायची, कोणत्या कथा ते ऐकत असत, कोणती नाटकं ते बघायचे व कोणते गाणे ते म्हणायचे. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला प्राचीन इतिहासातून समजतो. जर तुम्ही पुन्हा इतिहासाचा जर डीपमध्ये अभ्यास करायचा बघितला तर ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण याच्यामध्ये त्या काळातले लोकांचं जीवन कसं होतं आणि ते कोणकोणत्या प्रकारचे वस्त्र घालायचे ह्याला खूप महत्त्व आहे. ह्याला जर आपण कला आणि संस्कृती या विषयामध्ये बघितलं तर नाटकं, गाणी ह्याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर हे आपण गोष्टी भूतकाळातून शिकू शकतो. तर पुढची स्लाईड आहे लोक कोठे राहत असत, वेअर डिड पीपल लिव्ह. आता आपण जर बघितलं तर प्राचीन काळी ज्या काही लोकांनी वास्तव्य केलेलं आहे, त्यांचे जे काही आपल्याला अवशेष सापडते ते एखाद्या नदीजवळ सापडतात. तर 100,000 वर्षांपासून लोकांनी जे वास्तव्य केलं आहे ते सहसा नदी किनाऱ्यावर केलेलं आहे. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर नर्मदा नदीजवळ ज्यांनी वास्तव्य केलं होतं ते स्किल गॅदरर्स होते. आता स्किल गॅदरर्स म्हणजे काय? स्किल गॅदरर्स म्हणजे असे लोक ज्यांच्या अंगामध्ये एक अन्न गोळा करण्याची कला होती, ज्यांना आजूबाजूच्या जंगलातील वनस्पतीची माहिती होती, झाडाची मुळे, फळं ती गोळा करत असत. त्यांना इतर गोष्टी कशा गोळा करायच्या किंवा कुठून गोळा करायच्या ह्या सर्व गोष्टींची माहिती होती आणि ते प्राण्यांची शिकार देखील करत असत. अशा लोकांना स्किल गॅदरर्स असं म्हणत असत. आता तुम्ही जर वायव्येकडे बघितलं भारताच्या, तर सुलेमान आणि किरथार नावाच्या टेकड्या आहेत. आता या भागामध्ये काय केलं, सर्वात प्रथम महिलांनी व पुरुषांनी मिळून 8,000 वर्षाआधी सर्वात आधी इथं काही पिकं उगवली, जसं की गहू असेल, जव किंवा सातू असेल, त्याला इंग्लिशमध्ये आपण बार्ले म्हणतो. आणि त्याच वेळेस लोकांनी काय केलं, सोबत गुरंढोरं पण पाळायला सुरुवात केली होती, जसं की मेंढी असेल, बकरी असेल, गाय. आणि खेड्यात राहायला त्यांनी सुरुवात केली. याचा अर्थ थोडक्यात तिथं खेडे विकसित व्हायला सुरुवात झाली. आणि भारताच्या ईशान्येकडे जर पाहिलं तर गारो टेकडी आणि मध्य भारतामध्ये विंध्य पर्वतरांग जी आहे, इथे सुद्धा शेती विकसित झाली होती. आणि जी विंध्य पर्वतरांग आहे या भागामध्ये सर्वात प्रथम भाताचं उत्पादन घेतलं होतं, राईस. आणि नंतर जवळपास 4,700 वर्षाआधी सिंधू नदी व तिच्या ज्या उपनद्या होत्या, येथे सुरुवातीची काही शहरं उदयास आली. आणि त्यानंतर जवळपास 2,500 वर्षानंतर गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारीची जी भाग आहे त्या ठिकाणी शहरे निर्माण झाली. आपण आधी पाहिलं होतं की खेडे कुठं उदयास आली होती, की नर्मदा नदी वगैरे आहे तिथं खेडे उदयास आली, आणि सिंधू नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत, त्याचबरोबर गंगा आणि तिच्या उपनद्या, त्या ठिकाणी शहरे निर्माण झाली. आता प्राचीन काळामध्ये जर बघितलं तर गंगा नदी आणि तिची जी उपनदी आहे सोन नदी, याच्या आसपास व गंगा नदीच्या दक्षिण भागात असलेला जो काही भाग आहे किंवा जो एरिया आहे, त्या एरियाला आधी मगध म्हणून संबोधलं जायचं होतं. तर मगध हे जे साम्राज्य होतं किंवा मगध हे जे राज्य होते ते खूप पराक्रमी होते आणि त्यांनी खूप मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. बाकीच्या भागात ही साम्राज्य उदयास आली होती, पण हे सर्वात महत्त्वाचं होतं. आपल्याला माहिती आहे की सम्राट अशोक असेल किंवा चंद्रगुप्त मौर्य असतील किंवा आर्य चाणक्य असतील, ते ह्या मगध साम्राज्याशी संबंधित होते. आता आता पूर्वीचे जे काही लोक होते ते काय करायचे, प्रवास करायचे. एका उपखंडातून दुसऱ्या उपखंडात ते प्रवास करायचे. टेकड्या, पर्वत, मग त्यामध्ये हिमालय असेल, वाळवंट असतील, नद्या, समुद्र, हे त्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण करायचे.
प्रवास करणं हानिकारक होतं, पण अशक्यही नव्हतं. मग पुरुष व महिला जे होते ते उपजीविकेसाठी फिरायचे किंवा एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्ती जर आली, त्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी देखील स्थलांतर करायचे. मग कधी-कधी दुष्काळ पडायचा, कधी कोणती दुसरी नॅचरल कॅलॅमिटी यायची, त्यामुळे ते दुसरीकडे प्रवास करायचे किंवा दुसऱ्या उपखंडात जायचे. कधी-कधी काही माणसं एक आर्मी तयार करायची आणि जमिनी बळकवायचे. त्यांच्यासोबत व्यापारी आपल्या तांड्यासोबत निघायचे किंवा मेंढ्या घेऊन त्या मेंढ्यांवर मौल्यवान वस्तू असायच्या आणि ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचे आणि तिथं ते त्या वस्तू मौल्यवान वस्तू विकायच्या. असा त्यांचा व्यापार चालायचा. म्हणजे एका उपखंडातील वस्तू दुसऱ्या उपखंडात पण जायची आणि तिथं विकली जायची. म्हणजे धर्मोपदेश करणारे आहेत, धर्मगुरू असतील, ते एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात जायचे, एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे आणि मध्ये वाटात कोणाला सल्ले पण द्यायचे. मग ह्या सर्व प्रवासामुळे लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जेव्हा हालचाली झाल्या, तेव्हा लोकांनी आपल्या सांस्कृतिक परंपरेत वाढ तर केलीच. त्यांनी नवीन दगड कोरण्याच्या नवीन पद्धती अवगत केल्या, संगीत रचलं आणि स्वयंपाक कलासुद्धा अवगत केली. म्हणजे एका उपखंडातील स्वयंपाक कला ही वेगळी असायची, दुसरीतली वेगळी असायची किंवा दगड कोरण्याच्या पद्धती ज्या होत्या, त्या वेगवेगळ्या असायच्या. मग यामुळे काय झालं, लोकांच्या ज्या सांस्कृतिक परंपरा आहेत, त्याच्यामध्ये वाढ झाली. मग असा प्रवास वाढत गेला आणि नवीन-नवीन गोष्टींचा शोध लागत गेला. तर आता बघू पुढचा सब टॉपिक ज्याचं नाव आहे नेम ऑफ द लँड, म्हणजे जमिनीला नाव कसं पडलं. आता आपला जो देश आहे त्याला 2 नावानं ओळखलं जातं. ते म्हणजे एक इंडिया आणि दुसरं म्हणजे भारत. तर मग इंडिया नाव हे कसं पडलं किंवा भारत हे नाव कसं पडलं? प्राचीन काळी काय व्हायचं, भारताचा व्यापार हा इराण आणि ग्रीक हे जे देश आहेत वायव्येकडचे त्यांच्यासोबत व्यापार चालायचा. म्हणजे इराणी आणि ग्रीकवासी जे होते ते सिंधू नदीला इंडस म्हणायचे. मग इंडसच्या पलीकडे राहणारे लोक किंवा लँड टू द ईस्ट ऑफ द रिव्हर, नदीच्या पलीकडे राहणारे किंवा नदीच्या पूर्वेकडे राहणारे लोक, ह्यांना जेव्हा त्यांना संबोधत असायचं तेव्हा ते इंडस म्हणत असत. मग इंडसचं हळूहळू इंडोस झालं, पुढे हिंदोस झालं आणि असं अपभ्रंश होत होत भारताचं नाव इंडिया असं पडलेलं आहे. मग भारत हे नाव कसं पडलं, तर भारताच्या वायव्य भागामध्ये म्हणजे सिंधू नदीच्या अलीकडे साधारणतः, तर तिथं लोक एकत्र राहायचे, टोळी करून राहायचे. मग जे टोळी करून एकत्र राहणारे लोक होते त्यांच्यासाठी भारत हा शब्द उल्लेख केला जायचा. मग आपण जर बघितलं, जे ऋग्वेद आहे भारताचा सर्वात प्राचीन ग्रंथ, त्यामध्ये सुद्धा भारत या शब्दाचा उल्लेख केलेला आहे, हा आपल्याला आढळून दिसतो. आणि हा ऋग्वेद जो ग्रंथ आहे तो सर्वात प्राचीन ग्रंथ आहे, ज्याची निर्मिती 3500 वर्ष आधी झालेली आहे. पुढचा सब टॉपिक आहे फाइंडिंग अबाउट द पास्ट, म्हणजे इतिहासाबाबत शोध घेणं. आता आपल्याला जो काही इतिहास माहीत आहे, जे प्राचीन असेल, मध्ययुगीन असेल, आधुनिक असेल, तर ह्याची माहिती ही कशी मिळवली जाते, तर इतिहासाची माहिती ही खूप साऱ्या साधनांनी मिळवता येते. तर त्यापैकी एक महत्त्वाचं साधन म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट्स, म्हणजे हस्तलिखित, आणि दुसरं आहे शिलालेख म्हणजेच इन्स्क्रिप्शन्स. तर त्यापैकी पहिलं बघू, जे की मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखित. जे काही मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत किंवा हस्तलिखित आहेत ते पाम लीफवर किंवा झाडाच्या सालीवर लिहिले जातात. आता झाडाची साल जी आहे ही हिमालयात उगवणाऱ्या बार्च नावाच्या झाडाची असायची व यावर लिखाण केलं जायचं. आता आत्तापर्यंत खूप सारे हस्तलिखित हे किड्यांनी खाऊन टाकलेले आहेत किंवा काही नष्ट झालेले आहेत, पण खूप सारे अजूनसुद्धा अस्तित्वात आहेत, ज्यांचं जतन हे मंदिरात किंवा मठांमध्ये अजूनही केलं जातं. आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, की हे हस्तलिखित प्रत्येक विषयाला स्पर्श करतं. जसं की काही हस्तलिखित हे धार्मिक श्रद्धा आणि प्रक्रियावर बोलतात, काही राजांच्या जीवनावर बोलतात, काही महाकाव्य आहेत, जसं की महाकाव्य म्हटल्यास रामायण किंवा महाभारत, काही कविता आहेत हस्तलिखितांमध्ये, काही नाटकं आहेत. हे सर्व जे आहेत ते संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत व काही हस्तलिखित हे प्राकृत भाषेमध्ये सुद्धा आहेत. आता प्राकृत जी भाषा आहे ती सामान्य लोक वापरायचे आणि जी संस्कृत भाषा आहे हे दरबारी लोक हे वापरत असायचे. आता दुसरं आहे शिलालेख म्हणजेच इन्स्क्रिप्शन. आता शिलालेख म्हणजे काय, हे अवजड पृष्ठभागावर लिहिलेलं मिळतं, जसं की दगडावर किंवा धातूवर. त्याच्या नावावरून जर बघितलं तर शिलालेख, शील म्हणजे दगड आणि लेख म्हणजे लिहिणे, म्हणजे दगडावर लिहिलेलं किंवा कोरलेलं म्हणजे शिलालेख. मग कधीकधी राजे जे असायचे ते त्यांच्या आज्ञा ज्या आहेत त्या दगडावर कोरत असत, त्यामुळे सामान्य प्रजा ते वाचेल व मग तिचं पालन करेल अशी राजांची एक आशा असायची. काही शिलालेखावर माणसांनी किंवा राजांनी काय कर्तृत्व केलंय हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. जसं की राजे जे असायचे ते त्यांचे पराक्रम किंवा विजय हे नोंदवून ठेवायचे.
अजूनही असे खूप सारे साधनं आहेत. मग अशा साधनांचा अभ्यास कोण करतं आणि आपल्याला कसं कळतं की हे साधनं आहेत, ह्याच्यातून आपल्याला ही माहिती मिळते. तर अशा साधनांचा जे अभ्यास करतात त्यांना आर्किओलॉजिस्ट म्हणतात, म्हणजेच पुरातत्व शास्त्रज्ञ असं म्हणतात. मग आर्किओलॉजिस्ट जे आहेत ते जे प्राचीन इमारती आहेत, त्यांचे जे काही अवशेष उरलेले आहेत, त्या अवशेषांचा ते अभ्यास करतात. मग कुठे उत्खनन घडून आलेलं असतं तर त्या उत्खननातून ते अभ्यास करतात. त्यातून साधने असतील, मग त्या काळातील हत्यारं असतील, मडकी असतील, भांडे असतील, अलंकार असतील किंवा नाणी असतील, ह्यांचासुद्धा ते अभ्यास करतात. मग ह्यापैकी काही वस्तू ह्या दगडाच्या किंवा हाडांपासून बनवलेल्या असतात. मग ज्या वस्तू ह्या हार्ड किंवा नष्ट न होणाऱ्या म्हणजेच इम्पेरिशेबल असतात किंवा अशा पदार्थापासून बनवलेल्या असतात की जे खूप हार्ड सबस्टन्स आहेत, त्या दीर्घकाळ टिकतात. आणि जे आर्किओलॉजिस्ट जे आहेत ते प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा किंवा माशांची जी हाडं असतात त्या हाडांचा सुद्धा अभ्यास करतात, त्याचा शोध घेतात. कारण यावरून प्राचीन काळी लोक काय खात असतील किंवा त्यांचा अन्न व्यवहार काय होता हे आपल्याला समजतं. आणि झाडांचे जे अवशेष आहेत हे जास्त काळ टिकून राहत नाहीत, परंतु ज्या काही सीड्स असतात, बिया किंवा जळलेले लाकडाचे तुकडे असतील तर ते जास्त काळ टिकून राहतात. मग आर्किओलॉजिस्ट जे असतात ते प्राचीन भारताचा अभ्यास करताना ह्या साधनांच्या शोधात असतात. कारण एकदा त्यांना साधनं सापडली की ते हस्तलिखितं, शिलालेख व पुरातत्वशास्त्राचा आधार घेतात व प्राचीन इतिहासाचा अभ्यासाला एक ॲडव्हेंचरसारखं करून टाकतात. त्यामुळंच आर्किओलॉजिस्टला कधीकधी डिटेक्टिव्हसारखं सुद्धा म्हणतात किंवा त्यांचा संबंध लावला जातो. दॅट्स वाय दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज आर्किओलॉजिस्ट, आर ऑल्सो नोन ॲज डिटेक्टिव्स. तर शेवटचा जो सब टॉपिक आहे, तारका म्हणजे काय, व्हॉट टू डेट मीन्स, हा सर्वात महत्त्वाचा आहे. कारण जेव्हाही तुम्ही प्राचीन भारताचा अभ्यास करताल तेव्हा तुम्हाला एक काही ॲक्रोनिम दिसतात, जसं की बी सी असेल, बी सी ई असेल किंवा बी पी असेल, ए डी असेल, सी ई. हे खूप महत्त्वाचं आहे. आता जर कोणी तुमची जन्मतारीख विचारली तर तुम्ही दिवस, महिना व वर्ष सांगाल. फॉर एक्झाम्पल 2000 अँड समथिंग. हे आपण जे वर्ष मोजतो ते जेसस क्राइस्टच्या जन्मापासून मोजतो. तर 2000 म्हणजे ख्रिस्तांच्या जन्मापासून 2000 वर्ष पूर्ण झाले व ख्रिस्त जन्माच्या आधीचे वर्ष हे ख्रिस्तपूर्व असे मोजले जाते. आता तुम्हाला एखादं असं सांगायचं की समजा एखादी घटना 2020मध्ये घडली, जसं की कोरोनाचा आउटब्रेक भारतामध्ये 2020मध्ये झाला, ही घटना सांगायची. तर तुम्ही 2020च्या पुढे ए डी लावू शकता, म्हणजेच ॲनाडॉमी. याचा सिंपल अर्थ असा आहे, ही एक लॅटिन टर्म आहे, याचा अर्थ इन द इयर 2020. किंवा त्याऐवजी सी ई ही सुद्धा तुम्ही टर्म यूज करू शकता, जसं की कॉमन एरा, सी ईचा लॉंग फॉर्म आहे. यामध्ये जर इसवी सन पूर्व एखादी घटना सांगायची असेल तर तुम्हाला इतिहास वाचताना 3 टर्म दिसून येतील. एक तर बी सी, त्याचबरोबर बी सी ई किंवा बी पी, ह्या सिमिलर टर्म आहेत ज्या की आधी घडलेल्या घटनांसाठी वापरला जातो. तर हा होता आपला पहिला चॅप्टर, याचं डिस्कशन आता झालेलं आहे. जर तुमच्या काही सजेशन असतील, क्वेश्चन असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड